मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही खास खुशखबर आहे। आधी 12 डब्यांची, मग 15 डब्यांची लोकल आणि मग एसी लोकल आणि आता चक्क मुंबईकरांसाठी खास भुयारी रेल्वे मार्ग सुरू होणार आहे। मुंबईकरांच्या वेळेची बचत करणारा हा अंडरग्राउंड ट्रेन प्रकल्प नेमका कसा असेल पाहूयात। मुंबईत धावणार अंडरग्राउंड लोकल ट्रेन, मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी वेगवान। चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, CSMT ते परळ भुयारी ट्रेन। मुंबईची वाढती गर्दी आणि त्यामुळे सार्वजनिक सुविधांवर पडणारा ताण हे मुंबईतलं नेहमीचं रडगाणं। विशेषतः मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन सेवेवरील ताण सगळ्यात जास्त आहे। पण आता हा ताण हलका करण्यासाठी अंडरग्राउंड ट्रेन सुरू करण्याचं नियोजन केलं जातंय। पश्चिम आणि मध्य रेल्वेसाठी भुयारी मार्ग, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्लो आणि फास्ट लोकल, चर्चगेट, मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड अशी भुयारी स्थानकं असतील। मध्य रेल्वेवर CSMT ते परळ फास्ट लोकल, CSMT आणि भायखळा अशी 2 भुयारी स्थानकं असतील। विशेष म्हणजे सध्याच्या रेल्वे मार्गाखालीच भुयारी रेल्वे उभारण्याचं नियोजन आहे आणि हा रेल्वे मार्ग उभारण्याची व्यवहार्यता तपासणीसाठी पेडेको आणि पॅसिफिक या जपानी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे। या 4ही लाईन ह्या अंडरग्राउंड नेता येतील का, याला टेक्निकल फिजिबिलिटी आहे का, फायनान्शियल फिजिबिलिटी आहे का, त्याचं कमर्शियल पोटेन्शियल किती आहे, त्यावरून आपली फायनान्शियल सस्टेनेबिलिटी त्या स्टडीची, त्या कॉरिडॉरला अंडरग्राउंड करण्याची आपल्याला कळेल। तर हे 2 गोष्टीचा स्टडी करण्याकरता MRVCने TS स्टडीच्या माध्यमातून कन्सल्टन्सी पेडेको आणि पॅसिफिकला असाइन केलेली आहे आणि हे स्टडी साधारणतः 6 महिन्यामध्ये अभ्यास करून आपल्याला ते कळेल की टेक्निकली आणि फायनान्शियली ह्या दोन्ही गोष्टी फिजिबल आहेत। सध्या उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि टनेल बोरिंग मशीनद्वारे लोकलसाठी भुयारी मार्ग उभारणं शक्य आहे असं तज्ञ म्हणतात। ही भुयारी ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर आणि वेगवान व्हावा एवढीच अपेक्षा। रिद्धी मात्रेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।